श्री बेलेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न। नाशिकच्या पंचवटी परिसरातील क्षीरसागर कॉलनी व दामोदर नगर हिरावाडी रोड येथे श्री बेलेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व कलशारोहण सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपापत्र शिष्य कंठभूषण स्वामी संतोषगिरी महाराज यांचे शुभ हस्ते संपन्न झाले। अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला। या पवित्र सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी, बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक विधी, शिवपूजन, हवन व महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमास अनेक श्रद्धाळू भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक भव्य दिव्य झाला। श्री महादेवाच्या कृपेने हा पवित्र सोहळा निर्विघ्न पार पडल्याबद्दल सर्व भाविकांनी समाधान व्यक्त केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाने तसेच महंत श्री भक्ती चरणदासजी महाराज आणि आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। हेमंत अण्णा शेट्टी, किरण सोनवणे, गौरव गोवर्धने, शंकर हिरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी कुणाल गोवर्धने, पवन कदम, निलेश गजबर, सागर दिघे, बबलू साबळे, जगदीश दिघे, सौरभ नारगौडा, मनीष गाडेकर, हर्षल गाडेकर, सनी साळवे, सुमित बागडे, राहुल कापुरे, बंटी कापुरे, निलेश गाडेकर, विकी क्षीरसागर, शेखर भोसले, सुजित पाठवणकर आदी उपस्थित होते। यावेळी अमर मित्र मंडळ तसेच SFC फाउंडेशन, श्री बेलेश्वर महादेव भक्त मंडळ, आत्मा मालिक भजनी मंडळ आदी पदाधिकारी उपस्थित होते। 21/2/2025 रोजी श्री बेलेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न झाला असून या कार्यास योगदान नाशिक पूर्वचे लोकप्रिय आमदार राहुल भाऊ ढिकले व प्रभागाचे नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी व इतर सर्व मान्यवर व क्षीरसागर कॉलनी परिसरातील सर्व शिवभक्त यांना आनंद होतो की आज आमच्या इथे अतिप्राचीन असे मंदिर शिवभक्तांचे ते आज पुन्हा त्याचं श्री बेलेश्वर महादेवाचं जीर्णोद्धाराचं काम पूर्णपणे झालेलं असून व पूर्ण पूजाविधी हा संपन्न झालेला असून आज संध्याकाळी सर्व परिसरातील सर्व भाविकांसाठी भंडारा व महाप्रसादाचा उपक्रम ठेवलेला आहे। संध्याकाळी भजन कीर्तन असे सर्व उपक्रम 4 ते 5 दिवस व 26 तारखेला महाशिवरात्रीनिमित्त परत भंडारा आणि भजनाचा व नृत्यंग आणि भरतनाट्यमचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर सर्व भाविकांना कळून येते की त्यांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः। बेलेश्वर महादेव की जय। आपण आता इथं क्षीरसागर कॉलनीमध्ये बेलेश्वर महादेव मंदिर येथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या बेलेश्वर महादेवाची आख्यायिका जी आहे ती इथं देखील पुरातन जनार्दन स्वामी संप्रदायातले माधवगिरी महाराज असतील, संतोषगिरी महाराज असतील यांनी स्थापित केलेलं शिवलिंग पूर्वी होतं। कालांतराने पाषाण असल्यामुळे थोडंसं खंडित झाल्यामुळे त्याचं जीर्णोद्धार कलाकर्षण विधी या ठिकाणी केलेला आहे। आणि हेमंतजी अण्णा शेट्टी, सर्व मित्रमंडळ परिवार, क्षीरसागर कॉलनी, सिद्धेश्वर महादेव, बेलेश्वर महादेव मंदिर, सर्व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने आपण हा 3 दिवस प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न केलेला आहे। 3 दिवसामध्ये मूर्तीचे वेगवेगळे संस्कार, जलदिवास असेल, त्याच्यानंतर शय्यानिवास असेल, धान्यनिवास असेल, हे सर्व विधी संपन्न केलेले आहेत। आणि आजचा जो प्रमुख आपला दिन आहे, आपण ही प्राणप्रतिष्ठा सोहळा मास कृष्ण पक्ष, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 तिथींमध्ये आपण संपन्न केलेले आहे। आणि आजचा अतिशय पुण्य पवित्र दिवशी या बेलेश्वर महादेवांची आपण तिथं प्रतिष्ठापना केलेली आहे। सर्व भक्तजनांच्या सगळ्यांच्या मित्रमंडळ सहकार्याने ही प्राणप्रतिष्ठा आपण इथं संपन्न केलेली आहे। आणि आजपासनं हे बेलेश्वर महादेव मंदिर पुन्हा एकदा सगळ्या भक्तजनांच्या दर्शनासाठी आपण इथं खुलं केलेलं आहे। संध्याकाळी देखील आपण इथं सर्व मित्रमंडळांनी, अण्णाजींनी इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। त्या तीर्थप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा याद्वारे हे देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो आहे। आणि बेलेश्वर महादेवांची कृपादृष्टी आपल्या सगळ्या भक्तजनांवरती अशीच राहावी आणि असाच आपला हिंदू धर्म जागृत राहावा यासाठी आम्ही बेलेश्वर महादेवांच्या चरणी
सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. बेलेश्वर महादेव की जय. तर देवाचं महत्व वाढणार आहे आणि आता भगवान बेलेश्वर आजपासून आपल्या सर्वांची जी मनोकामना आहे, जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण करणार आहे. फक्त आपण आपला देवाला बैलाचं बनवायचं आहे. एक लोटा जल आहे का नाही, सख समर्शक हा एक लोटा पाणी व्हायचं आहे. भगवान ओम भवाय जलमूर्ते नमः, भगवान शंकर जलमूर्ती, त्याला पाणी फार आवडतं म्हणून बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आणा बरोबर आणि म्हणून अशा पद्धतीनं पूजा करायची आहे. दररोज मंदिर इथं या ठिकाणी स्वच्छता ठेवायची आहे. कुठल्या म्हणजे किती बी तुम्ही दही वाहिलं, दूध वाहिलं, काही बी वाहिलं तर परत स्वच्छ धुवून घ्यायचंय, म्हणजे चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. मस्त आगाजवळ देवाला चटका बसतो, आपल्या अंगावर लावून पहा बरं, मग कसं वाटतं. म्हणून विनंती आहे, पूजा करायची फक्त थोडसं लांबून, देवाला चटका बसणार नाही, देवाची पूजा होईल. मस्त नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी म्हणून पूजा केली तर चालते. ते ओंकारेश्वरून आणलेले देव काही अक्का आपल्या सर्वांच्या भाग्याने आमचे हेमंत भाऊ आणि किरण भाऊ सगळे जी भक्त म्हणजे ज्यांनी या मंदिरासाठी कष्ट घेतले, अहोरात्र कष्ट घेतले, परिश्रम घेतले, ज्यांनी योगदान दिलं या ठिकाणी खूप असं भरभरून योगदान देऊन राहुल विशेष म्हणजे राहुल भाऊच प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 1200 नाशिक मध्ये 1200 मंदिर राहुल भाऊनी केलेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायची त्यांच्याबद्दल. त्यांची तब्येत लवकर. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.